नमस्कार. आज आपण थालीपीठ बनवणार आहोत. तर हे थालीपीठ आपण दही किंवा मिरचीची चटणी याच्याबरोबर खायला खूप छान लागते. तर त्यासाठी आपल्याला हे वेगवेगळ्या प्रकारची पिठं लागणार आहेत. पण मी इथे भाजणीचं पीठ घेतलेलं आहे. भाजणीच्या पिठामध्ये तांदूळ, त्यानंतर चण्याचं पीठ आणि मूग डाळ, उडीद डाळ हे सगळं एकत्र असतं. त्यामुळे मी याच्यामध्ये फक्त थोडंसं गव्हाचं पीठ घालून घेतलं आता आणि थोडंसं ज्वारीचं पीठ घालून घेतलं. त्यानंतर मिरची आणि आलं लसूण पेस्ट याच्यामध्ये मी घालून घेतलेली आहे. त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे. नंतर बारीक चिरून कोथिंबीर घेतली आहे. कोथिंबीर जास्त घातली तरी चालते त्याच्यामध्ये. त्यानंतर हे मी मिरची पावडर घालून घेतली आहे. थोडंसं तिखट घालून घेतलं आहे. धना पावडर घालून घेतलेली आहे. थोडीशी जिरा पावडर घालायची. त्यानंतर मीठ घालून घ्यायचं. हळद घातली आहे आणि हे ओवा मी एक चमचाभर त्याच्यामध्ये घालून घेतलं आहे. आणि त्यानंतर याच्यामध्ये मी थोडंसं तेल घातले आणि तेल सगळे हे मसाले आपण मिक्स करून घ्यायचे, सगळे एकत्र करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे आणि नंतर आपण ते चांगले मळून घ्यायचे. माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचू शकतील. अशा प्रकारे सर्व पिठाला ते आपण तेल चोळून घ्यायचं. त्यानंतर पाणी घालून हे मऊसर मळून घ्यायचं, जास्त घट्ट मळायचं नाही. त्यानंतर आपण कपडा घ्यायचा कॉटनचा, म्हणजे सुती कपडा घ्यायचा. मी हे रुमाल घेतला आहे. त्या याच्यावर कपड्यावर पाणी घालून घ्यायचं आणि त्यानंतर पिठाचा गोळा घेऊन आपण तो गोळा त्याच्यावर थापून घ्यायचा. म्हणजे अशा प्रकारे थापून घ्यायचा आणि वरती पाणी घालून आपण तो पसरवून घ्यायचा त्याच्यावर. अशा प्रकारे गोल पसरवून पातळ पसरवून घ्यायचं आणि याला मध्ये मध्ये होल काढून घ्यायचे. होल याच्यासाठी काढून घ्यायचे की त्याच्यामध्ये तेल सोडून आपण ते खरपूस भाजू शकतो. अशा प्रकारे होल काढून घ्यायचे. माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचू शकतील. आता या थालीपीठमध्ये कोणी काकडी टाकतं, कोणी गाजर टाकतो. म्हणजे आपल्याला ज्याप्रमाणे भाज्या पाहिजे असतात त्याप्रमाणे आपण त्या भाज्या त्याच्यामध्ये घालू शकतो. कारण ते शरीरासाठी खूप पौष्टिक असतं आणि चवीलाही खूप छान लागतं. या सगळ्या भाज्या आपण त्याच्यामध्ये घातल्यामुळे सगळ्या भाज्या आपल्या पोटामध्ये जातात. तर मी आता या सगळ्या भाज्या याच्यामध्ये नाही घातलेल्या आहेत. तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर त्या तुम्ही घालू शकता. त्यानंतर या होलामध्ये आपण तेल घालून घ्यायचं आणि मंद आचेवर हे चांगलं शिजवून खरपूस भाजून घ्यायचं. तवा गरम करून आपण नंतर त्याची गॅसची फ्लेम स्लो करायची आणि त्याच्यावर मस्त मंद आचेवर ते खरपूस आपण भाजून घ्यायचं. मोठा गॅस करायचा नाही, नाहीतर ते लवकर करपेल आणि मग आतमध्ये तो कच्चा राहतो. तर त्यासाठी आपण मंद ते मध्यम आचेवर आपण ते खरपूस भाजून घ्यायचं. माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचू शकतील. आणि कमेंट करायला तुम्ही विसरू नका. आता हे आपण याच्यामध्ये घातलेलं आहे, वरतून तेल सोडलं आहे आणि आता हे एका साईडने भाजलेलं आहे आणि आपण हे दुसऱ्या साईडला पलटी मारतो आहे. तरी अजून पुन्हा एकदा असं उलटा पलटा करून आपण त्याला चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आणि दही किंवा चटणीबरोबर सर्व करायचं. थँक्यू.